प्रवचनाला उपासना असं म्हणतात, भक्ती असं म्हणतात. आणि ते पलीकडे काका जे करतात त्याला कर्मकांड असं म्हणतात. हे कर्मकांड कुणी करायला सांगितलं असं म्हटलं तर ते पूर्वमीमांसा शास्त्र आहे. हे आपल्या आपल्या मनाने नाही चाललेलं किंवा पहिल्यापासून आलेले पुढे चाललेले असं नाही. तर अंत्येष्टी संस्कारापासून रामकृष्ण अंत्येष्टी संस्कारापासून पुढचे संस्कार किंवा अगदी गर्भधान संस्कारापासून पुढे 16 संस्कार उत्पन्न होत असतात. आणि त्या या सगळ्या जन्मल्यापासून नंतरच्या विधीपर्यंतचे अगदी पार याच्यानंतरही आपल्याला नंतर या वर्ष पुण्यस्मरणाचं आपण चिंतन करतो. पुण्यस्मरणापर्यंत आपल्याला हे कार्यक्रम असतात. काही अनेक वर्षही पुण्यस्मरण चालू असतं. पुण्यात्मे आहेत त्यांचं पुण्यस्मरण, ज्याने नामधारक नाहीत, नामस्मरण करत नाहीत त्यांचे वर्षश्राद्ध. पण वर्षश्राद्ध कोणाचे? नामस्मरण न करणारे. पुण्याचे जीवनभर ज्यांनी नामस्मरण केलं, भोगलं, त्यांचं पुण्यस्मरणच होतं. तेव्हा अशा प्रकारचे हे विधी पूर्वमीमांसा शास्त्राने प्रतिपादन केलेलं आहे. आणि मग आता इथे तुम्ही आम्ही जे आहेत बसलेली मंडळी, तर यांनी काय करायचं म्हणून प्रवचन असा अर्थ नाही. तर इथे बसणाऱ्या मंडळींच्या पासूनही मी तुम्हाला श्रवण भक्ती तुम्ही करायची आणि मी कीर्तन भक्ती करतो आहे. म्हणजे मी तुम्हाला प्रवचन सांगतो म्हणजे काय केलं, कीर्तन भक्ती आहे. जसा 9विधा भक्तीमध्ये विचार केलेला आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन अशा प्रकारच्या 9विधा भक्ती. त्याच्यातल्या ही कीर्तन भक्ती माझ्याकडून आणि तुमच्याकडून श्रवण भक्ती. म्हणजे या भक्तीतून काय उत्पत्ती होते? पुण्य उत्पत्ती होते. आणि कर्मकांडातून पुण्यच उत्पन्न होतं. म्हणून आपला हा टाईमपास नाही किंवा तिकडं काम चाललं आहे त्यांचं तोपर्यंत तुम्ही जरा आहे इकडं तिकडं गप्पा आणण्यापेक्षा नामस्मरण करा असं नाही. तर हा पुण्य जे गेलेले जीवात्मे खरं तर हे पुण्यवंतच होते. वारकरी पुण्यवंतच आहे, नामधारक पुण्यवंतच आहे. ज्याला भगवंताचा ध्यास असतो तो पुण्यवंतच असतो. ज्याच्या जीवनात भगवंताचा ध्यास प्राप्ती होईल नाही होईल तो नंतरचा भाग आहे. अदृष्ट कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. परंतु हा पुण्यवंताचा भाग आहे. ज्यांच्या घरात हरिभक्तच असतात ते पुण्यवंतच आहेत, सगळे पुण्यवंत आहेत. तर तेव्हा पण त्यांना आपण काय द्यायचं आणखीन? पण तरीसुद्धा जीवनात प्रवासासाठी म्हणजे भगवत प्राप्तीपर्यंत किती पुण्य लागतं याचा अंदाजच नाही. म्हणजे मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धाणाम कश्चित माम व्यक्ती तत्वतः. कोणीतरी एखादा तत्वतः भगवत प्राप्तीसाठी किंवा ज्याला भगवंताची प्राप्ती होते असा क्वचित विरळा असा असतो. विरळा पावे कोणी शेवटीचे तुकोबराय म्हणतात. असा कोणी एखादा विरळा भाग्यवान पुरुष असतो की ज्याला भगवत प्राप्ती होते. मग बाकीचे माणसं भक्त असतात. भक्ती करता करता कोटी जन्म जातात. साधना करता करता कोट्यावधी जन्म जातात. आणि त्या कोट्यावधी जन्माच्या अंती एखादा भाग्यवान त्याला भगवत प्राप्ती होते. तेव्हा अशी सोपी गोष्ट नाही देवाची प्राप्ती. देव भेटला मुक्त झाला इतक्या सोप्या गोष्टी नाही तशा. म्हणून सगळ्यात जास्त कालावधी कशात जातो? साधनेत. सगळ्यात जास्त मोठा कालावधी कशात आहे? साधनेत. जसं खाण्यासाठी फार वेळ लागत नाही पण ते अन्न कमवण्यासाठी फार काळ लागतो. जमिनीच्या मशागती काय, पेरण्या काय काय ते सगळं करून त्याच्यामध्ये इतकं कष्ट केल्यानंतर ते म्हटले बा आता म्हणजे फल काय? म्हटले अन्न. आणि ते प्राशन करायला फार वेळ नाही आणि खाल्लं लगेच. पण कमावण्यासाठी फार वेळ लागतो. तसाच परमार्थामध्ये देव भेटण्यासाठी फार कालावधी लागतो. म्हणजे तो कालावधी आहे ना तो त्याला प्राप्तीचा कालावधी. आणि मग भेट साक्षात भगवद्गीता म्हणते एका तत्त्वज्ञानाने भगवंताची लगेच साक्षात्कार होतो. लोकांनी तेवढंच धरलं फक्त लगेच साक्षात्कार होतो. अहम ब्रह्मास्मी. शेवटचा फक्त तेवढा विचार केला. तत्त्वज्ञान झालं की मोक्ष होतं म्हटले. तत्त्वज्ञानाने मोक्ष होतं हे खरं आहे. पण तत्त्वज्ञान मिळवण्यासाठी कोटी जन्माची साधना लागते.
म्हणजे तात्काळ लगेच मोक्ष शिक्षा वगैरे काही नाही. तर त्याला मग त्याला काय होईल सांगितलेले हे सुद्धा म्हणजे जो उपदेश आहे तो उपदेशसुद्धा फलीभूत होत नाही. मानवी शरीर केवळ भगवत प्राप्तीसाठी आहे, केवळ आणि केवळ. म्हणजे संसारासाठी नाहीच. पण आम्ही ऐकत नाही ना, म्हणजे आम्हाला दम निघत नाही ना. म्हणून मग तुम्हाला सगळ्या समाजाला आपल्याला शास्त्राने आश्रमांची व्यवस्था केली, निर्माण केली. हे आश्रम का निर्माण केले तर कोणी असा उत्कृष्ट पुरुष सापडत नाही किंवा विरळ असतो. जो असतो तो डायरेक्ट ब्रह्मचर्य आश्रमातून संन्यास आश्रमामध्ये जातो. असा काही नियम नाही की ब्रह्मचार्याने गृहस्थ आश्रम धारण करावा, असा नियम नाही. मग लोक का करतात? अनधिकारी, अधिकार नसणं. अधिकार नसला की मग त्याला रस्ता क्रमाने पास करावा लागतो. हळूहळू हळूहळू डाळे डाळे येतो लेणी मार्गाचे निबळे निश्चित टाके. माऊली ज्ञानोबराय म्हणतात तसं. येतो लेणी म्हणजे हळूहळू 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 त्याचा तो प्रवास चाललेला असतो. बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये हा विषयसुद्धा नसतो. कोणता? की भगवत प्राप्ती वगैरे. लोकांच्या डोक्यात विषय आहे पण पैसा प्राप्ती, संपत्ती प्राप्ती, विषय प्राप्ती, भोग प्राप्ती. डोक्यामध्ये काय विषय आहेत? हे विषय चाललेले सारे ना. एकच विषय आहे डोक्यामधला किंवा पैसा जाऊ द्या, पण फक्त पैसा, संपत्ती. म्हणून सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत केवळ डोक्यात एकच गणगण चाललेली. आणि कोणती गणगण असेल तर मी पैशाचा पाडा सांगत असतो असा. पैसा एक पैसा, पैसा दोन्ही पैसा, पैसा त्रिक. पैशाच्या पाड्यात पैसेच येतात ना, दुसरं काय येतं तेव्हा. म्हणून दिवसभर गणगण, एकदाही मुखात देवाचं नाव नाही. आणि अशा माणसाचे मानवी शरीर काय सफल समजायचे हो, किंवा त्याला मानवी शरीर दिलं आणि काही नाही. म्हणून गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी, सकाळी उठल्यावर स्नान करावं आणि भगवत चिंतन करावं. आणि नंतर 8 तास 10 तास काय करायचे काम करा. तेही काम करताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल. तेव्हा दुःखाचं सुखात रूपांतर करायचं असेल तर भगवंताच्या नामाशिवाय. आवाज वाढल्यावर हॅमर होईल तर मला बघा, प्रयत्न करा. हां, तरी पुष्कळ आवाज आहे. मला इथं आवाज फार येतो बॅक, पुढच्यांना येणार नाही. तिकडे आवाज जात नाही, त्याला एखादा भोंगा तिकडे लागत आहे ना. तो भोंगा आहे तर तिकडे करा. ते दोन्ही एका जागेला इकडच्या मंदिर. श्रीराम. राहू दे. ते फार पुढे घेतल्यावरती ते मला नाही जमत. इतक्या माईकमध्ये तोंड नाही घालत. आता ते गायक लोक घालते ते फार तोंड आतमध्ये घालून ते वरडते. चला ठीक आहे, आवाज वाढला आता ना. तर त्या कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आता याचं कुठे तोंड आहे? इकडे माझ्याकडे जे तोंड आहे ना ते तिकडे ठेवा, कारण त्याचा मला उलटा जास्त येतो. इतकीची गरज नाही. हरी. हा ठीक आहे, ओके. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुकोबराय म्हणतात मग असं करा, काम करत असतानाही नामस्मरण करा. सकाळी उठल्यावरती तर कराच करा. मानवी शरीराचं इति कर्तव्य भगवत प्राप्तीमध्ये आहे. आणि मग संसाराचा नावाने काय केलेला, मग संसार कशासाठी निर्माण केलेला आहे? संसार भोगात्मक जरी असला तरी या संसारातले हे नासके तुसके भोग भोगण्यापेक्षा भारी भोग भोगायला स्वर्गाला जाणार. तुम्हाला भोगच भोगायची इच्छा आहे ना. या मृत्यू लोकाचे भोग फारच सडके, नासके. काय आहेत खरे? काय आहे बा? चांगले आहेत का? नाही. नाशवान तर आहेतच आहेत, पण हे अतिशय गलिच्छ आहे. फक्त आपली नजर तशी नाही, आपली नजर तशी नाही. म्हणून मी तुम्हाला ओवीवरतीच बोलतोय.
तरी झडझडोनी वहिला निक ये भक्तीचे वाटेला ज्या पावसी अव्यंग निजधाम माझे, अशी माऊली ज्ञानोबरायांची ही ओवी आहे. अध्याय 9 आणि 516व्या क्रमांकाची ही ओवी आपण चिंतन करतो आहे. इतर काही दुसरं सांगत नाही मी तुम्हाला, ओवीचंच विश्लेषण सांगतो आहे. कारण तरी पदामध्ये बराचसा काही भाग गुंतलेला आहे. जोपर्यंत जीवाला वैराग्य उत्पन्न होत नाही तोपर्यंत तो भक्तीच्या मार्गाला लागत नाही. आणि वैराग्य उत्पन्न होण्यासाठी बी थोड्या विवेकाची गरज असते. खरं आणि खोटं कळालं त्याच्याशिवाय विवेकाचं नावच ते आहे. विवेक म्हणजे सत्य काय आणि खोटं काय, किंवा सत्य आणि खरं आणि खोटं काय याच्यातलं तफावत कळणं. संसार हा स्वप्नाप्रमाणे खोटा आहे असं जोपर्यंत कळणार नाही त्याला तोपर्यंत तो त्याला सत्यत्वाने पडले हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून तुकोबराय म्हणतात. हे जगाला ही रूढीच पडलेली आहे आणि त्याचा सत्य म्हणून हा व्यापार चाललेला आहे त्यांचा. हे जगत खरं आहे खरं आहे. हे देह पडल्यानंतर कळतं की अरे खोटं आहे खोटं आहे, काहीच खरं नाही. स्मशानभूमीत बसल्यावर माणसांना वैराग्य उत्पन्न होतं, पण ते स्मशानभूमीपर्यंत बाहेर निघस्तवर बी नाही टिकत. स्मशानभूमीतच कितीतरी संसाराच्या गप्पा चाललेल्या असतात. म्हणजे त्या संसारच्या दफनभूमीमध्ये त्याला आज नाही तरी उद्या तरी मरावंच लागून जाळलं जाईल. तिथेच बसून तो काय करतो, संसाराच्या गप्पा हाणतो. म्हणजे तिथेच बसून तंबाखू खातो, तिथेच बसून बिड्या पितो. अरे तुला मरायचं आहे म्हणतं, मरायचं आहे याचं भानच नाही. म्हणजे आपल्याला हा देह कालिक दिलेला आहे आणि त्या काळापुरतं जर असेल तर मग त्याचं काम काय आहे याचं चिंतन केलं पाहिजे. अनित्य वस्तूची प्राप्ती जो कोणी करून घेत असेल, अनित्य वस्तू म्हणजे ज्या वस्तूची प्राप्ती झाल्यानंतर बरोबर घेऊन जाता येत नाही त्या वस्तू गोळा करण्यामध्ये आपलं अख्खं आयुष्य चाललेलं आहे. ज्या वस्तू या शरीराने गोळा केल्या ना, वापर करून काय काय गोळा केल्या, धन संपदा पुत्र पौत्र आदी कमवलं आहे ना. अंतकाळी तो परदेशी, हे जाणवणी मानसी. नामदेवराय म्हणतात हे तू लक्षात ठेवून काम कर. नाही त्याच्यातलं बरोबरचे जर कोणत्याच वस्तू जर येत नसतील तर तू इतका देह का चंदनासारखा झिजवला त्या वस्तू प्राप्त करायला. कोणत्या, धनदारा पुत्र जणा बंधू सोयरे पिशुना सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघे. देवाशी शरण रिघ ना तू, कारण हे मिथ्या नाही, समजून घे जाणून घे. बरं कळत नाही का हो, आपल्याला कळतच नाही असं म्हटलं तर कळत नाही असं कळतंय ना. एक पाहतसा एकाची दहाणे सावध त्या गुणे कार्य नव्हा मारा हाक देवा भय अठ्ठा असे जव काळा ऐसे झाले नाही. म्हणजे काळाच्या मनासारखं जोपर्यंत झालेलं नाही. काळाच्या मनासारखं कधी होतं, काळाच्या मनासारखं कधी होतं, झालं 10 दिवसापूर्वी. हे काळाच्या मनासारखे का नाही, शरीर टाकावं लागलं का नाही. कोणाला जगण्याची इच्छा आहे तरीसुद्धा त्याला मरावंच लागतं. मरण्याची इच्छा बहुतेक कोणी करत नाही. ते म्हणते बा मेलेलं चांगलं. अगदी पार काठीवर जरी आला ना असा 80-90 वर्षाचा झालेला असला तरी म्हणतो अजून 25-30 वर्ष कशी बी काढील. कशाला काढायला, त्या 25-30 वर्ष काढण्याचा काय फायदा आहे. ज्याच्या मुखात नाम नाही, ज्याच्याकडून हरिभक्ती होत नाही त्याचे सगळे दिवस व्यर्थ आहेत. ज्याला हे कळालेलंच नाही. म्हणून जर घरात 5 वर्षाच्या मुलाने तुळशीची माळ घातलेली असेल आणि 95 वर्षाच्या आजोबाने गळ्यात तुळशीची माळ नसेल तर त्या 95 वर्षाच्या आजोबाने सकाळी उठल्यावर आपल्या नातवाचं किंवा पंतवाचं जे 5 वर्षाचं आहे त्याचं दररोज दर्शन घेत जावं. कोणी पोचले, कारण त्याचा उपयोगच नाही. तो देह नुसताच असा वाढला, म्हणजे केवळच दुसरा नुसता तसाच वाढलेला आहे. त्या देहापासून फल काय आहे. म्हणून या मानवी शरीराचं फल भगवत प्राप्तीत आहे. मानवी शरीराचं फल भगवत संसार प्राप्तीत देहाला लागेल एवढंच मिळवावं. आणि तेवढं तर देवाने व्यवस्था केलेली, आपल्या लायकीपेक्षा जास्त दिलेलं आहे.
नीट चिंतन करा बरं. प्रत्येक व्यक्तीने आपलं आपलं चिंतन करावं. आपली लायकी काय, लोक नाही काढायची. लोकांनी काढलं ह्याला राग येतो, म्हणजे माझी लायकी काढतो. तर माझी लायकी लोकांनी काय सांग, तूच तुझी लायकी काढ. किंवा तुला भगवंताने ते दिलेलं आहे ते तुझ्या योग्यतेपेक्षा, लायकी पदाचा अर्थ योग्यता, तुझ्या योग्यतेपेक्षा पुष्कळ दिलेलं आहे. तर त्या आहे हे पुष्कळ झालं. आणि इथे फक्त काय लागतं, पुरीचा होता ना, रोटी कपडा और मकान है ना. त्याचं सोपं काय, आहार निवास, काय म्हटले त्याला, अन्न वस्त्र निवारा. आपल्याला मूलभूत गरजा काय आहेत आपल्या, अन्न वस्त्र निवारा. मग त्याच्यामध्ये अन्नाची गरज आहे, म्हणजे भाकरी आणि भाजीची गरज आहे का, अगदी पक्वान्नाच्या भोजनाची गरज आहे. पक्वान्नाच्या भोजनाची नाही गरज आपल्याला, फक्त सात्विक भाजी भाकरी काय एवढे असेल, आमटी भाकरी भात बस पुष्कळ झालं. आणि याच्यासाठी फार पैसे लागत नाही, याच्यासाठी नाही पैसे लागत. मग चोचले पुरवायचे म्हटले ना जिभेचे, त्याला लय पैसे. मग चालला हॉटेलात, ते म्हणलं का तिथं काय 1000 आणि 2000ची बिलं करतो. हे कशासाठी, चोचले पुरवायचे. कुणी सांगितलं तुला. वस्त्राची गरज आहे, वस्त्र पाहिजे का नाही. अन्न आच्छादना, शरीर आच्छादनासाठी वस्त्राची गरज आहे. पण 10,000 रुपये मीटरच्या कापडाची आहेत बरं का लोकांकडे. समजू नका बरं, आपण नाही, आपल्याला बाबा जसं असेल तसं मिळालं, जसं असेल तसं मिळालं, पुष्कळ झालं, काही अडचण नाही. कारण फक्त त्याला शरीर लज्जा रक्षणासाठीच फक्त पाहिजे. वस्त्राची गरज आहे, घराची गरज आहे निवाऱ्यासाठी है ना, थंडी ऊन वाऱ्यापासून. मग झोपडी असेल तरी चालते. का महालाची गरज आहे, महालाच. आपला जास्त वेळ कशात गेला, आपला जास्त वेळ यांनी याच्यात घालवला की याच्यात सुधारणा, याला सध्या म्हणतात विकास. त्याचं नावच असं काय केलेलं आहे, विकास. आणि हा विकास नसून हा खड्ड्यात जाण्याचा विकास आहे. म्हणजे मानवाचा हा विकास नाही. मानवाचा विकास त्याच्या अंतःकरणापासून चालू होतो. विकास कुठून चालू होतो, ज्याची अंतःकरण घाण झाली, खराब झाली आणि ते म्हटले विकास झाला, तर समजून घ्यायचं इथं विकास काय झाला नाही, हे म्हणजे वाईट होण्याचं लक्षण आहे. म्हणून जीवनात आल्यावर ते अंतःकरणात बदल होणं, परमार्थाचं लक्षण बी असंच केलेलं आहे बरं का. परमार्थ म्हणजे नुसत्या गळ्यात माळे घालणे नाही. माळ घालू नका असं नाही सांगत आम्ही, नाही त्याचा उलटा अर्थ करतात. लोकांना उलटा अर्थ फार लवकर पडतो. नुसत्या माळे येत असं नाही, चित्त सुधारणा. ज्याचे चित्त बदलले नाही तो परमार्थात तसा काय, त्याचा नाही तरी काय उपयोग आहे तसा. वरून देखावा काही कामाचा नाही. अंतःकरण वृत्तीतला बदल हा परमार्थात अपेक्षित आहे. आणि जर अंतःकरण वृत्ती बदलली नाही आणि तो नुसताच असा देखावा वाढलेला आहे, डामडोल वाढलेला आहे, तर तो समजून जायचं हा लोकांना भुलवण्यासाठीचा पसारा आहे, याच्यापेक्षा दुसरा काही नाही. हे लोक भुलतील, संत नाही भुलत. संत लक्षणामध्ये नाही बसत, ते साधूच्या लक्षणामध्ये नाही बसत. मग साधू लक्षणामध्ये पर्यंत आपली वृत्ती टिकली पाहिजे, गेली पाहिजे. नाहीतर मग इतरांच्यात नाही आपल्यामध्ये काय भेद होईल. तेव्हा जीवन कृतार्थ होण्याच्या उद्देशाने जीवन जगावं. मानवी शरीर हे कृतार्थतेसाठी आहे, भगवत भक्तीसाठी आहे. आणि मग ते जर करायचं असेल तर संसारातून तरी झडझडोनी महिला आणि गमावली म्हणतात, अरे हा संसाराचा छंद वृत्तीमध्ये जो बसलेला आहे ना तो टाकून दे. आणि त्याच्यातून तू वेगळा जर निघाला नाहीस तर मग तू भक्तीच्या मार्गाला कसा लागशील. शास्त्रामध्ये 3 भाग प्रतिपादन केले. वेदामधून हा विषय येतो, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. लोकांना आता म्हणून मी श्लोकच घेणार होतो पण ती श्लोकच बदलून टाकला. कारण ग्रामीण भागामध्ये लोकांना वास्तविकता ग्रामीण भागात कोणी विद्वान नसतील असं काही नाही, पण कळण्याची जी कॅपॅसिटी ती फार खाली असते, कारण कधी ऐकतच नाही. आता आमच्याकडे नियमित पाठ चालतात म्हणून अभ्यासातल्या मंडळींना वेगळं कळतं. पाठाचा विषय भिन्न असतो, म्हणजे तिथं ग्रंथाची क्रमशः अध्ययन आहे केडगावला. पण जिथे पाठ नाही तिथे म्हणते ते म्हणजे मग साधारण सोपं सांगा. मग सोपं सांगायला बी आहे ना, एक कर्मकांड, दुसरं आत्ता सांगितलं ना, एवढं तर लक्षात ठेवा, उपासनाकांड, आणि तिसरं
ज्ञान काढलं. हे कुठं सांगितलं? वेदामधून. वेद हा सगळ्या शास्त्रांचं मुख्य शास्त्र काय म्हणतात? आगम निगम म्हणजे वेदशास्त्र. तर त्या वेदापासून हा विषय प्रतिपादन झाला. कर्म है ना, हा जो देह आहे, हा देह कर्मामध्ये प्रविष्ट होतो. प्रत्येक माणसं त्यांना सांगावं लागत नाही कर्म करा, करतातच. का उपदेश करावा लागतो कर्म करा? नाही. प्रत्येक जीव हा शरीर धारण केलं की तो कर्मामध्ये लागतो. शरीरच कर्माचा पुतळा आहे. अगाहे सव्यसाची मूर्ती लाहुनी देहाची, खंती करसी कर्माची ते गावंडे गा. माऊली ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वर, अहो देह मिळालाय ना, मग कर्म करणार. अहो करा ना मग कर्म. पण कर्म करताना, कर्म हेही मोक्षाचं साधन आहे, भक्ती मोक्षाचं साधन आहे, तत्वज्ञान मोक्षाचं साधन आहे. आम्हाला त्यातलं काय कळालं? तत्वज्ञान माहितीच नाही. तत्वज्ञान नंतर सांगेल थोडाफार. दुसरं आहे भक्ती. भक्तीविषयी ज्ञात आहे लोकांना. भक्ती म्हणजे पांडुरंगाची भक्ती करा किंवा काय दत्ताची करत असतील, दत्त मंदिर आहे, अडचण नाही. कोण देवाची भक्ती करा किंवा पंचायतन देवताची भक्ती करा असं शंकराचार्य सांगतात, है ना. हरी हर म्हणजे भगवान शिवजी, विष्णू, सूर्य, देवी आणि गणपती हे पंचायतन देवता सांगितल्यात. करा त्यातली भक्ती. जेव्हा कळायचं त्यावेळेला कळेल तुम्हाला. म्हणजे भक्ती उपासनेविषयी लोकांना थोडंफार ज्ञान आहे. आता कर्माविषयीचं ते म्हणजे आमचं तर नित्याचंच आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कर्मच चालू आहे. अहो हे कर्मामधले भेदही ज्ञात नाहीत लोकांना. कर्म या पदाचा अर्थ त्यांनी नुसताच त्या कर्मामध्ये कुठलाही नियम न टाकता कर्म करत चाललेला आहे. त्याच्यातही निषिद्ध कर्म आणि विहित कर्म असे दोन भाग आहेत कर्माचे. निषिद्ध कर्म केलं तर पाप आणि विहित कर्म केलं तर पुण्य. विहित कर्म या पदाचा अर्थ आहे जे कोणाला पीडा देणार नाही आणि वेदाने प्रतिपादन केलेलं आहे. ज्या कर्मापासून पुण्य उत्पत्ती होते असं कर्म. आणि दुसरं कर्म जे आहे निषिद्ध कर्म, ज्या कर्माच्या द्वारे पापाची उत्पत्ती होते. आणि वेदाने सांगितलं हे करू नका. काय करू नका? चोऱ्या करू नका. चोरी करणं हे कर्म आहे का नाही? चोरी करणं हे कर्म आहे. ते विहित आहे का निषिद्ध आहे? निषिद्ध. कारण जे केल्याने पाप होतं त्याचं नाव निषिद्ध आणि जे केल्याने पुण्य होतं त्याचं नाव विहित. मग पुण्य होणार. तुकोबरायांनी पुण्य पापाची लक्षण करताना सोपी केली. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा, यावे नाही आणि का जोडा दुजाय अशी तुकोबरा म्हणतात. पुण्य करा. पुण्य करा म्हणजे विहित कर्म करा. नामस्मरण करणं पुण्यकर्म झालं. कोणाचे खिसे कापणं विहित कर्म झालं. बरोबर आहे? विहित का निषिद्ध? निषिद्ध कर्म झालं. भ्रष्टाचार करणं विहित आहे का निषिद्ध आहे? भ्रष्टाचार निषिद्ध आहे. भ्रष्ट आचरण हा भ्रष्टाचार. हा भ्रष्टाचाराचं काय लक्षण आहे? भ्रष्ट आचरण. ज्याचं आचरण भ्रष्ट झालं. जे काय म्हटले माऊली ज्ञानोबा, करणे याचेनी नावे भलतेची करे. जे करायचं ना ते करत नाही, भलतंच काहीतरी करतो. मग हे कळतच नाही ना. मग कर्म कळत नाही, पुढचं तर कधी कळायचं बा. जे कर्म केल्याने ते म्हणले बा कोण पाहायला. बहुतेक लोकांचं काम असं असतं, काय हो मेलं म्हणजे गेलं, कोण पाहायला तुमचं पुण्य पाप. अरे भाऊ तसं नाही. पाहायला कोणही नाही, सगळं रेखाटन होतं. एकही कर्म सुटत नाही, कुठलंच कर्म सुटत नाही. तुझ्याच अंतःकरणात ते मेमरी कार्ड बसवले, चिप्स बसवली ना. आता हे मोबाईलमध्ये सोपं झालेलं आहे, हे लक्षात येतं. याच्यामध्ये इतकी मेमरी कशी राहते, इतक्या अनेक फाईल कशा राहतात, कशात बोललं जातं ते GB मध्ये आहे. हां ते म्हणजे किती मेगाबाईट गिगाबाईट त्याच्यामध्ये मोजलं जातं किती मेमरी त्याच्यामध्ये. आता त्या अख्खे ऑफिस त्या एका कम्प्युटरमध्ये बसले झाले का नाही. सगळ्या बँका तुमच्या हातात आल्या का नाही. तुम्हीच इथून पैसे पाठवताय, तुमच्या खात्यात पैसे जमा होतात, तुमच्याच हातात बँक देऊन टाकलं. छोटे का नाही, सूक्ष्म दिसतंय का ते नाही दिसत. तसं अंतःकरण दिसत नाही किंवाच. आणि त्या अंतःकरणात हे पुण्य आणि पापाचं रेखाटन होतं. म्हणजे तुमच्या केलेल्या कर्माचा पहिला संकेत तुमच्या अंतःकरणात होतो.
म्हणून पुण्य आणि पापाचं रेखाटन अंतःकरण रूपी मेमरी कार्डमध्ये बसलेलं आहे. ते मेमरी कार्ड एका देहातून दुसऱ्या देहात जातं आणि जसं केलेलं असेल तसंच उमटतं. का हो, जे फायलिंग केलेले तेच बाहेर फायली येतील का दुसऱ्या फायली येतात? भरलेल्या त्या कम्प्युटरमध्ये भरलेल्या फायली त्याच येतात का वेगळ्या येतात? त्याच येतील ना, जे तुम्ही भरलंय त्याच्यात. काय भरलं? विहित कर्म आणि निषिद्ध कर्म त्या अंतःकरणात भरलं. अंतःकरण दिसत नाही, इतकं सूक्ष्म आहे. दिसत नाही म्हणजे स्थूल नेत्राला तो विषय होत नाही. म्हणून तर जो मोबाईल बंद करा, जे मेलेले जो मनुष्य मरतो ना तो गेलेला दिसतो का? नाही. आणि आईच्या गर्भात प्रविष्ट झालेला तोही नाही. म्हणजे आलेलाही दिसत नाही आणि गेलेलाही दिसत नाही. पण आला का नाही? आला. आणि गेला का नाही? गेला. म्हणजेच तो अत्यंत सूक्ष्म आहे. हा जो जीव आहे तो अत्यंत सूक्ष्म आहे. तो एका देहातून दुसऱ्या देहात जातो. दुसऱ्या देहात गेल्यावरती त्याला त्याच देहात का टाकला याची काही संगती तर त्याने पूर्वी केलेल्या पाप पुण्याची संगती आहे. जर पाप केलेला असेल तर त्याला कुत्रे, मांजरं, डुकरं ही शरीरं ही सारी माणसंच आहेत. कोण? कुत्रे, मांजरे, डुकरे हे दुसरे तिसरे कुणी नसून माणसं आहेत. आपलीच भावकी आहे. नुसते आपली भावकी एवढी नाही आहे की पोटे, मोठे, कोल्हे, पवार, जगताप ही नुसते एवढी भावकी नाही आपली. ही सगळी आपली कुत्रे, मांजरे हे सगळे काय? सगळे कारण म्हणजे खाली कसं काय गेले? त्यांना मानवी शरीर दिलं होतं पण दिल्यानंतर त्याचा अन्यथा वापर केला. म्हणजे नुसता पैसा एके पैसा, संपत्ती एके संपत्ती है ना. भ्रष्टता म्हणजे भ्रष्टता, कळालंच नाही त्याला त्या शरीराचं महत्त्व. आणि रसातळाला खाली गेले. म्हणून उत्कृष्ट कर्माचरण करायला सांगितलं. उत्कृष्ट कर्म ते कर्म म्हणून पाप पुण्य त्याच्यावर सारे हिशोब चालतात. आत्ताचा हिशोबसुद्धा पाप पुण्यावर चालू आहे. आत्ताचा हिशोब म्हणजे कसा? अहो आत्ता आपल्याला मिळणारे सुखाचे दुःखाचे भोग एकसारखे आहेत का सगळ्यांचे? सगळ्यांचे एकसारखे नाही. सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये भेद आहे. कोणाकडे बंगला आहे, कोणाकडे त्यापेक्षा पत्र्याचं घर आहे, कोणाकडे जरा आत्ताच नुकताच स्लॅब टाकला आहे, कोणा अजून झोपड्या मोडलेल्याच नाही. आता बहुतेक झाले सुधारणा थोड्याफार. मी मगाशीच म्हटलं की याला सुधारणा म्हणू नाही. ज्यांची चित्त बदलली तिथं सुधारणा धरावी. चित्त जर वाईट असेल, भ्रष्टाचार करून महाल बांधलेला असेल तर तो मनुष्य अधिक कचरा कुंडीत गेलेला असं समजून घ्यावं. तो डब्यात गेलेला आहे. कारण त्याला या देहातून बाहेर पडल्यावर पुढे काय आसरा आहे? पुढे केलेल्या कर्माची परतफेड त्याला पुढच्या देहामध्ये राहील. म्हणून देहाच्या याची सारी व्यवस्था आपल्याला कळाली पाहिजे. म्हणजे कर्मसंगती कळाली पाहिजे. वेदाने उपदेश केला कर्माचा. बाबांनो चांगलं उत्कृष्ट विहित कर्म करा. कोणाला पीडा देऊ नका. पीडा दिली की तिथंच समजून घ्यायचं याचंच नाव पाप असं आहे आणि परोपकाराचंच नाव पुण्य असं आहे. हे ज्याच्या बुद्धीत बसलं त्याचं कर्म चांगलं होतं. आणि मग कर्म चांगलं होतं तर मग जितकं लागतं तेवढं करायला काय अडचण नाही. शेती करावी, व्यापार करावा, धंदा करावा, जे काय आमच्याकडे फार ते यादीत टाकले. सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्या सकृपू लागे, नरहरी सोनारा घडू कुंकू लागे, चोख्या मिळ्या संगे ढोरे ओढी, नामयाची जणी सवे वेची सेनी, धर्मा घरी पाणी वाहे जाडी, नाम्या सवे जेवी नव्हे संकोचित, ज्ञानी याची भिंत अंगे ओढी. पाठीचा अभंग म्हणतो ना आपण काकड्याचे. पाठ सगळे संत पाहून घ्या कोणत्या कोणत्या धंद्यात होते. सगळ्या धंद्यात तो सजन कसासारखा मांस विक्रीचा धंदा करणारा भक्त ठरतो. आणि पुण्यकर्म करणारे, देवपूजा करणारे सुद्धा पुण्यवंत होत नाहीत. याचं कारण आहे त्या चित्ताची जी अवस्था आहे ना त्याच्यावर अवलंबून. माणसा पूजा करताना बी देवाच्या जवळ असतात असं नाही. कारण वृत्तीने कुठे असतं त्याच्यावर अवलंबून आहे. कीर्तन प्रवचनात बी लोक कीर्तन प्रवचनात असतात असं नाही. तर त्याची वृत्ती कुठे काम करते त्याच्यावर अवलंबून आहे. नाहीतर इथे त्यांची शरीरं असतात आणि वृत्ती मात्र कुठेतरी भलतीकडे पसार झालेली असते. म्हणून लोक कीर्तन प्रवचनं बी फारसे ऐकत नाही. शरीर आणतात पण वृत्ती आणत नाहीत. आणि हे ऐकण्यासाठी काय लागेल? वृत्ती लागते. वृत्ती ज्याच्याकडे वृत्ती तयार आहे तर त्या माणसाचं कल्याण होऊन जातं. म्हणून उत्कृष्ट कर्माचरण करावं. वेदाने उपदेश केला तरी म्हणजे तेही कर आणि झडझडवणी उत्कृष्ट कर्मामध्ये ये.
वाईट कर्म आहेत ना, निषिद्ध कर्म टाकून दे. मद्यपान, मांसाहार, परदारागमन, द्रव्यहरण म्हणजे चोरी, आणि या चौघांना मदत करणारा, या सगळ्यांना महापातकी असं म्हटलं जातं. हे काय तर महापातकी म्हणजे कर्मामधला वाढल्या पोळ्यासारख्याचं कर्म पहा तुम्ही. काय कर्म आहे त्याचं? कर्म आहे लोकांच्या मुंड्या मारणं आणि द्रव्य हरण करणं. वेगळ्या पद्धतीने सध्या बी समाज तसाच कार्यक्रम करतो. त्यांनी काय फक्त त्यांनी रांजण भरून मापासाठी ठेवले होते असे. एक शेलका मारला त्याच्या नावाने एक खडा. शेलका म्हणजे ब्रह्महत्या. वाल्या कोळी ब्रह्महत्यारा असं वर्णन येतं त्याचं. तर ते एक ब्राह्मणाचं डोकं उमडलं की त्याचा एक बारीक त्याच्या नावाने खडा एका रांजणात टाकायचा. ते कशासाठी ठेवले होते देव जाणे, पण मोजण्यासाठी आम्हाला बरं झालं सांगायला. जेव्हा 7 रांजण भरून त्यांनी काय केलं, पाप केलं. त्याला एक दिवशी नारद महर्षी भेटल्यावरती त्या महर्षींनी सांगितलं, म्हटले अरे वाल्या कशाचं तेव्हा? तर लगेच फरशी घेऊनच धावला त्याच्यावर डोकं तोडायला. ते म्हणते थांब म्हणल्यावरती साधू संतांची शक्ती असते. त्या शक्तीने काय झालं तर संत शक्ती थांबला. काय म्हणणं आहे तुमचं? ते म्हणजे म्हणणं एकच आहे. काय तुमच्याकडे काय असेल ना माल, तेवढा माल द्या मला, बाकीचं काही देणं घेणं नाही. जायचं असलं तर जा, सोडत नाही तसा मी कोणाला, पण तुम्ही जरा बरे दिसताय जा. ते म्हणजे माल काय आमच्याकडे एकच हरिनामाचा माल आहे, दुसरा माल नाही आमच्याकडे कुठला. दुसरा काय माल आहे तेव्हा? आणि तुझ्याकडे जे आहे ना, तुझ्याकडे पाप आहे. नाम घेतल्याने पुण्य होतं आणि तुझ्याकडे पाप आहे माहिती आहे म्हटले मला. ठीक आहे, ते रांजण काय उगाच भरून ठेवलेत का? आपणच भरलेत. म्हणजे पापाचा सुद्धा अहंकार त्याने हे भरले, तुला भोगावे लागतील. एकट्या काय भोगतो तेव्हा? मी काय माझ्या एकट्यासाठीच तेव्हा घरात घर चालवतो असं थोडंच आहे. बायको, मुलं, आईबाप सगळे खात्यात ना माझ्या जीवावर. मग त्यांच्यासाठी मी हे करतो असं. पण भोगावं तुला लागेल. तू मुंड्या मारून आणलेले आहेत ना लोकांचे कमावलेलं भ्रष्टाचार, असं तुलाच भोगावं लागेल. पोरं लेकरं त्याच्यात सहभागी नाहीत, कारण ज्याने जे कर्म केलं त्याने ते फेडावं. दुसऱ्याचा काही संबंध नाही, आईचा नाही, बापाचा नाही, पोरांचा नाही, बायकोचा बी नाही. माझी बायको चांगली म्हटली, मी ती या कर्मात सहभागी होईल. विचारून ये म्हटली. घरी जा आणि विचारून ये. काय विचारून ये? तू जे कर्म करतो त्या कर्मात तुझ्या बायकोचा सहभाग आहे का विचार. सुज्ञ स्त्री असेल तर तिने सांगावा. आता ती सुज्ञ अशी आहे की तिला कळतं ना शास्त्र, ती बोले. काही का होईना पूर्वपुण्यही असली पाहिजे. आणि त्या वाल्या पळ्याने नारद महर्षींना झाडाला बांधून टाकलेलं आहे. फरशी हातात घेतली, ती कुऱ्हाड, आणि घरी आला. बायको समोरच दारात उभी होती. लवकर आल्यावरती बायकोने प्रश्न केला, म्हटले आज ड्युटी लवकर संपली, फर्स्ट शिफ्टमध्येच आले काय नको, अजून सेकंड शिफ्टसुद्धा नाही झाली. इतक्या लवकर कसं काय आले तू? ते म्हणते इतक्या लवकर आले, एक शेंडीवाला बाबा आला आहे. आणि तो बाबा म्हणतो तू जे कर्म करतो त्या कर्मामध्ये तुझ्या बायकोचा, मुलाचा, आईबापांचा सहभाग आहे. पण हे मला मान्य नाही, कारण मी कर्म कोणासाठी करतो? भ्रष्टाचार कोणासाठी करतोय? कुटुंबासाठी करतोय. मला मान्य नाही ते, म्हणून मी घरी चौकशीसाठी आलेलो आहे. मग ती म्हटली त्या बाबाला, त्याला बांधून ठेवलेलं आहे, तो काय आणतो तेव्हा? असं म्हटलं. त्या पत्नीला त्याच्या आतून काय भगवंताने स्फूर्ती दिली. त्या म्हटले तुम्ही जे कर्म करता त्या कर्माचा हिस्सा तुमच्यावर अवलंबून आहे, आणि मी कर्म जे करते ते माझं कर्म मला बांधील आहे. मी जर तुमची सेवा केली नाही तर ते कर्म मला बाधित आहे. पत्नीने पतीची सेवा करावी, तर कसा जसा असेल तसा असेल, कारण तिचा तो धर्म झाला. कोणाचा? पत्नीचा. पत्नीचा धर्म झाला, तिने जसा असेल तसा सेवा करावी. आणि पतीचा धर्म आहे पत्नीचा मुलांचं पालन पोषण करावं. हा धर्म कोणाचा झाला?
म्हणून तुम्ही कर्म जे करता त्या तुमच्या कर्मात माझा सहभाग नाही. बरोबर आहे, तुमच्या कर्मात माझा सहभाग नाही आहे. पुरुषाने केलेल्या पापामध्ये पत्नीचा सहभाग नसतो, पण पुरुषाने केलेल्या पुण्यामध्ये पत्नीचा हिस्सा असतो. हे माहितीच नाही पुरुषांना. आपला सगळा अकाउंट डब घायला, पुरुषांचे अकाउंट डब घायला चालले. कसे तुम्ही जे पुण्य जर केलं तर पुण्यातला निम्मा हिस्सा कोणाचा? अर्धांगिनी पत्नीला द्यावा लागेल, म्हणजे पुण्य द्यावा लागतं. ते म्हणजे पाप तुमच्या तुम्ही बघा. म्हणजे असं कसं काय? मग असंच आहे. त्या पुरुषाने सावध राहा. आता ती पत्नीच आहे, पण पत्नीने केलेलं पाप पुरुषाला भोगावं लागतं. राजाने प्रजेने केलेलं पाप राजाला भोगावं लागतं. शिष्यांनी केलेली पाप गुरूंना भोगावी लागतात. शास्त्र आहे बरं काय. तसं बायकोने केलेलं पाप नवऱ्याने भोगावं, कारण तो तिचा नियंत्रक आहे. म्हणून शास्त्राने जर नियंत्रण ठेवलेलं आहे ते त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. कसं बी वाटेल तसं वागायला नाही. आणि वाल्या कोळ्याचे डोळे उघडले तर म्हटला बापरे, म्हणजे तू माझ्या या पापात सहभागी नाही म्हटले. जाऊ द्या वरून द्या म्हटले, की बाहेरून लग्न करून आणलेली त्याच्यामुळे सांगत असेल असं, पण माझे आईबाप तर आहेत का नाही माझे. म्हणून त्या आईबापांकडे गेला, आईबापांचं दर्शन घेतलं. अरे म्हटल्या वाल्या, सद्बुद्धी सुचली तुला, आज लवकर कसं काय आला? ते म्हटले एक शेंडीवाला बाबा आला आहे, तो म्हणतो तू केलेलं कर्म तुलाच बांधतं, अन्याला बांधत नाही, म्हणून उत्कृष्ट कर्म करावं सांगतोय तो, म्हणून वाईट कर्मातून बाहेर. अरे म्हटले बरोबर आहे, पण ते जाऊ द्या बरं द्या. मी जे कर्म करतोय हे तुम्हालाही माहिती आहे. काय करतोय हा कर्म? लोकांच्या मुंड्या मारतो, द्रव्य हरण करतो, लुबाडून प्रपंच चालवतो. तर ते म्हटले तुम्ही माझ्या या कर्मात सहभागी आहेत का? आईबापाला विचारलं. आईबापाने सांगितलं अरे वाल्या, तुला जन्म देऊनच आम्ही फार मोठं पाप केलेलं आहे. तुझ्यासारखे पापी जन्माला यावेत अशी इच्छा नाही, हरिभक्त जन्माला यावे. कुटुंबात हरिभक्त, लक्षात ठेवा बरं, भक्ती करणारा एक हरिभक्त जन्माला आला तर कुळाचा सगळ्या उद्धार करून टाकतो. इतकं पुण्य तयार होतं त्याच्याकडे. आपल्याला किंमतच माहीत नाही. आम्हाला पैशाची किंमत माहिती आहे, नामाची किंमतच माहीत नाही. आपल्याला हे फक्त पैशाची किंमत माहिती आहे. एक नाम म्हणजे एकदा रामकृष्ण हरी असं म्हटलं एकदा, त्याची किती किंमत आहे? 1 लाख रुपये, 10 लाख रुपये, 1 कोटी रुपये, 10 कोटी 10 अब्ज रुपये, किती किंमत किती आहे? एकदा रामकृष्ण हरी म्हणा ना, मुखात एकदा तरी रामकृष्ण हरी येऊ दे सकाळ, आणि एकदा तरी का एका तासात 5000चं नामस्मरण होतं. 1 तास जर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी केलं तर किती होतं? 5000. 5000 रुपये पाहिजे लोकांना, नामस्मरण नाही, पण 5000 नामस्मरणाची अब्जावधी रुपये एवढी किंमत आहे. किती? अब्जावधी रुपयांच्या. बरं, लोकांना पैसा पाहिजे असेल तर मी एक तुम्हाला सोपा उपाय सांगतो. सगळे ऐका बरं का, कारण सगळे लोक कशासाठी मरतात? उपाय सांगतो. कोणाला पाहिजे? तर किरकोळ पैसे नाही देणार मी तुम्हाला. किती पैसे देणार? काय त्याचं नाव आहे? जगातला 1 नंबरच्या यादीत त्या गॅजेटमध्ये 10 लोकांची नावं येतात. आत्ता आलेला ॲलन मस्क, बरोबर का? ॲलन मस्क का? कोणीतरी सांगा ना. बरोबर आहे ना. तो 1 नंबरचे जगातले जे 10 श्रीमंत येतात ना, त्याच्यामध्ये आपले मुकेश अंबानी यांचे बी नावं जातात कधी. लक्ष्मी मित्तल आहे लंडन स्थित कोणीतरी भारतीय, त्याच्या अनेक कंपन्या लागलेल्या आहेत. आणि 1 नंबरच्या कंपनी लागले ना, त्याच्यातला 1 नंबर जगात श्रीमंत म्हणून तो ॲलन मस्क ॲलन मस्क. मग तो आत्ता त्याचं नाव आलं. ते म्हटलं बा किती संपत्ती असेल, जाऊ द्या, त्याची संपत्ती आपल्याला मोजून काय करायचं, पण ती 1 नंबरचा आहे असं. तुम्हाला मी 1 नंबरचा श्रीमंत करतो. आहे का तयार? कोणी तयार असेल तर सांगा बा, तुम्हाला ॲलन मस्कच्या जागेवर घेऊन ठेवतो. त्याच्यासाठी बसले तर त्याच्यासाठी बसलेले असतील तर निश्चितपणे ऐका की त्याच्या एक पहा, त्या ॲलन मस्कच्या ज्या घरात जन्माला येणारं बालक, त्याला काय काय काम करावं लागतं?
काहीच नाही. म्हणजे त्याने नुसतं जन्मायचं आणि एवढी संपत्ती त्याच्या नावावर. सोपं काम आहे का नाही? म्हणजे त्याचा वारसदार. पण त्याचा वारसदार कोण होईल? मुकेश अंबानीच्या घरात जन्माला येणारं बालक, त्याला काय याला एमडीच्या कोर्सला जावं लागतं का? तेव्हा एमडीला घातला, ICWAला CAला नंबर लावला, किंवा अजून सगळ्यात भारी असं ते तिकडेच चाललं MBBSकडे लोकांचं. ते म्हणते बा इकडे या नंबरच लागाना, मार्क मी पडाना पोराला. ते काही करायची गरज नाही. सगळ्यात सोपं त्याच्या घरात जन्म घ्यायचा, संपत्ती आपली. मग त्याच्या घरात कोणाला? गौतम अदानीच्या घरात कोण जन्म घेतो? पुण्यवंत जन्म घेतो. लक्षात ठेवा बरं. ज्याने ते पुण्य, सकाम पुण्य केले, त्याच्यामध्ये भेद आहे. ते भगवत प्राप्तीसाठी निष्काम पुण्य लागतं, ते त्याच्यापेक्षा वरचा टप्पा आहे. पण लोकांना पैसा दिसतो म्हणून मी पैशाचा उपाय सांगतो. त्याच्यात पुण्य, मग त्या पुण्य किती पुण्य लागेल? लक्षात ठेवा, पुण्याशिवाय पैसा नाही, याच्यात 100%. पण मग त्याच्या घरात जन्म घेण्यासाठी पुण्य लागतं. मग ते पुण्य जो कोणी सकामतेनं करेल, रामकृष्ण हरी नावाचा जप करावा, आणि हे सगळं पुण्य द्रव्य प्राप्तीसाठी केलेलं आहे असं म्हणावं. त्याचा पुढचा जन्म कुठं होईल? त्या श्रीमंत घरात जन्माला येईल तो, आणि अख्खी संपत्ती कष्ट न करता नावावर होईल. तसं करा. मग कशाला हे किरकोळ संपत्तीमध्ये गुंतून बसलेले? हे थोडं मिळवायचे, थोडे ह्याच्यापेक्षा जास्त मिळवा. नाहीतर सगळ्या संपत्तीचा मालक एक परमात्मा आहे. लक्षात ठेवा. जगात 1 नंबरला कोण आहे? एलन मस्क नाही. 1 नंबरला पांडुरंग आहे. जगात 1 नंबरला कोण आहे? मग त्याचाच लेकरू झालं तर काय अडचण आहे? त्याचं लेकरू होता येतं का? होता येतं. म्हणजे तुम्ही पांडुरंग स्वरूप होता येतं. पांडुरंग स्वरूप होता येतं ना. मग जो पांडुरंग स्वरूप होण्यासाठी काय लागेल? ते म्हणजे पुण्य. मग तिथंही पुण्य. मग हे पैशात आणि द्रव्यात पुण्य वाया घालवण्यापेक्षा निष्काम पुण्य करा, आणि त्या पुण्याच्याद्वारे पांडुरंगाची प्राप्ती होते. अर्थात तुम्हाला देवची होईल म्हणत ते होती, तरी का चित्ती न धरावे. तुकोबराय म्हणतात, देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे, खरे तुम्ही कोण आहात? देव आहात. तुम्ही देव आहात. पण आम्ही अज्ञानाने भुललो, आणि आम्हाला ते कळाना, पडदा आला, म्हणून आम्हाला आमचे डोळे अंध झाले. जोपर्यंत सद्गुरू डोळ्यात अंजन घालणार नाही तोपर्यंत कळणारच नाही. जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे. मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी. तुम्हाला जोपर्यंत ते डोळ्यात अंजन घातलं जात नाही, अंजन घालणं म्हणजे पायाळू माणसाच्या डोळ्यात अंजन घातल्यावर भूमिगत धनाचे साठे दिसतात, असं माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे. फक्त ज्ञानेश्वरीत ठेवा, शोधायला जाऊ नका. नाही तर तिथं म्हणले धन म्हणलं की लगेच चालले तिकडे. तेव्हा पण खरं धन आहे ते आत्मधन, ते तुमच्यामध्ये गुप्त लुप्त असं आहे, सुप्त आहे. म्हणजे आत्मा, कोणाच्या तिकडे आत्मा नाही. आणि हा सगळ्यात मोठा धनाचा साठा. तिथपर्यंत पोहोचायचा असेल तर मी तुम्हाला त्या वाल्ल्या पोळ्याचं उदाहरण सांगत होतो, संपलेलं नाही आपलं. तर त्या वाल्ल्या पोळ्याने आईबापाची कडे पाहिला. ते म्हणले, तुझ्यासारखे पापी हरिभक्त जन्माला यायला पाहिजे होता. असा आता नाईलाज आहे, तो आला. पण तो खरा हरिभक्त ठरला. वाल्ल्या पोळी तिथून घरी गेला. घरी आलेला होता तो तिथून वनामध्ये गेला. जाताना आता फरशी कुऱ्हाड नाही घेऊन गेला, मोकळ्या हाताने गेला. साधूचं दर्शन घेतलं, साष्टांग दंडवत घातला. नारद महर्षींना ज्या झाडाला बांधून ठेवलेलं होतं, आणि मग नारद महर्षींना सोडलेलं आहे. ते म्हणले, काय झालं? म्हणले, काही नाही, माझ्या कर्मात कोणीच सहभागी नाही, कोणीच माझ्या कर्मात सहभागी नाही. मग मलाच एकट्याला भोगावं लागेल, आणि हे रांजण सगळे माझीच वाट पाहतात. कशाचे? पुढचे जन्म. ज्याने जे कर्म केलेले ना ते भोगायला तयार व्हा. माणसाला सुखाची इच्छा असते, पण काय करतो हे कळत नाही. म्हणून कर्म करताना सावध राहून कर्म केलं पाहिजे. कारण जेव्हा भोग येईल ना त्यावेळेला नाकी नऊ येतील. आता फार मजा वाटते त्याला हे भ्रष्टाचार करायला. परस्त्री माते समान. तिथे जर कोणी पाप करत असेल तर त्याला भोगायला तयार राहावं त्याने. द्रव्य कारण देतो का बरं आहे, इतुले करी भलत्या परी
परद्रव्य परणारी सांडोनी अभिलाष अंतरी वरते व्यवहारी सुखरूप न करी दंभाचा सायास शांती राहे बहुवस जीवे सेवी सुगंध रस. म्हणजे तुकोबरायांनी सांगितलं परद्रव्य परणारी सांडोनी विटाळ अंतर. हे दोन विटाळ आहेत. विटाळाचा विषय सांगतो तुम्हाला मी आता. विषय आपला कर्म भक्ती आणि ज्ञान याच्यापर्यंत सीमित ठेवणार आहे जडजोडणीमध्ये पदाचं विश्लेषणामध्ये. कर्मामध्ये बी विटाळ आहे. कर्मातला विटाळ निषिद्ध कर्माचरण करतो हे पहिलं ते टाळावं त्याने. दुसरा भाग आहे कर्मातले विटाळ असतात. महिलांना 4 दिवसाचा विटाळ असतो. सुतकामधला विटाळ असतो. हा विटाळ आहे का नाही? याला कर्मकांडातले विटाळ. म्हणजे ज्या वेळेला हा असतं त्यावेळेला देवपूजा नाही करता येत. त्या विटाळात देवपूजा नाही चालत. पण हा कर्मातला विटाळ आहे. दुसरा विटाळ सुरू होतो उपासनेतला विटाळ. उपासना म्हणजे भक्ती. म्हणजे भक्तीमध्ये काही विटाळ आहे का नाही? आहे ना. मग भक्तीमध्ये बी विटाळ आहे. पण कर्मातला विटाळ भक्तीत नाही आणला. कर्मातला विटाळ स्वतंत्र आहे. कर्मामधला विटाळ भक्तीत येत नाही. भक्तीमध्ये विटाळ नाही असं नाही. भक्तीत कोणता विटाळ आहे? भक्तीत विटाळ आहे परद्रव्य परणारी. हे करून जर भक्ती करत असेल तर तो विटाळशी माणूस आहे. तो माणूसच काय आहे? विटाळशी. म्हणजे दुसऱ्याचे पैसे लुबाडतो आणि गळ्यात माळ असते तर हा विटाळशी माणूस आहे. गळ्यात माळ घालतो आणि परस्त्री पाहतो ही निहाळतो तर ती काय आहे? हा विटाळ आहे. त्या म्हणून हा माणूस विटाळशी आहे. भक्तीतला हे उपयोग नाही. झालं? लक्षात आलं का? म्हणून भक्ती करणाऱ्यांचे हा विटाळ आहे. आता भक्तीत कर्माचा विटाळ नाही. म्हणजे जर तुम्हाला सुतक पडलेलं असेल ते म्हणजे महाराज हरिपाठ म्हणावं का नाही? बरेच लोकांचे फोन राहतात कधी कधी येतात. ते म्हणले बा महाराज आम्हाला सुतक पडलंय हरिपाठ म्हणावं का नाही? अरे बिनधास्त म्हण. कारण कर्मातला विटाळ हिता भक्तीमध्ये तो विटाळ चालत नाही. म्हणजे सुतक इकडे भक्तीत नाही चालत. म्हणून इथे कीर्तन चालतं, प्रवचन चालतं, नामस्मरण चालतं. खुशाल करावं. एखादा मनुष्य आपण नाहीतरी पहा ना दिलेले आपल्याला परंपरेनुसार मनुष्य घेऊन जाताना सुद्धा ज्या वेळेला मरतो त्यावेळेला रामनामाचा जप करतच चालतो का नाही आपण? मग कुठं विटाळ आहे तेव्हा? म्हणून नामाला विटाळ नाही. मनुष्य गेल्यानंतरही करावं. अखंड करावं. ते म्हणले बा रामकृष्ण हरी म्हणू नका कारण सध्या सुतक पडले. सुतक पितक नाही. रामकृष्ण नावाला सुतक नसतं. म्हणून भक्तीतले कर्माचे विटाळ भक्तीत नाही आणायचे. 4 दिवस जरी महिलांना विटाळ असतील तरी त्यांना नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. लक्षात ठेवा बरं. ते म्हणते बा विटाळशी असल्यामुळे आम्हाला नामस्मरण त्याचा काही संबंध नाही. तो कर्मातला भाग झाला. म्हणून कर्मामध्ये तिथं नामस्मरण करायला अडचण नाही. मग मूर्तीपूजा नाही करायची. फक्त काय नाही करायची? लक्षात येतं आहे ना? फक्त मूर्तीपूजा वर्ज केली कारण तिथं कर्म झालं. तिसरा ज्ञानामध्ये तत्वज्ञान. हे माहितीच नाही लोकांना तर सांगून तरी काय पण तरी बी ऐका. तत्वज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानामध्ये बी विटाळ आहे. पण उपासनेचा आणि कर्माचा विटाळ ब्रह्मज्ञानात नाही. त्या ब्रह्मज्ञानाचा उपयोग काय होत असेल बरं? पैसे कमवण्यासाठी. बरोबर? म्हणूनच म्हटलं ज्ञानाचा भागच माहीत नाही. ब्रह्मज्ञान हे मोक्ष देतं. पैसे कमवायसाठी नाही. मोक्ष देता म्हणजे या देहातून त्याला ज्या वेळेला स्वरूपाचं ज्ञान होतं त्यावेळेला तो देव होतो. म्हणून ब्रह्मज्ञान तिथे. त्या ज्ञानामध्ये बी विटाळ टाकलेला आहे. कोणता विटाळ? अज्ञानाचा. अहम ब्रह्मास्मी हा तत्वज्ञानातला विटाळ आहे. कोणता? अहम ब्रह्मास्मी. हा म्हणजे ज्या वेळेला अरे तो अहम ब्रह्मास्मी काय होतो? तू ब्रह्मच आहेस. तू मुक्त आहे. मुक्त आत्मा परिपूर्ण. तू स्वतःमध्येच काय आहेस? परिपूर्ण आहेस. मुक्त आहे. तो कशाला अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे म्हणतो? हा काय? त्याचा तत्वज्ञानातला विटाळ. म्हणून याच्यामध्ये साऱ्या गोष्टींचा विचार केलेला आहे शास्त्राने. आणि ज्या योगे मानवाचं कल्याण होईल हा विषय प्रतिपादन केला. ज्या योगे कल्याण होईल. मग तो कर्माने हो. कर्माने कितीतरी गाडगे बाबांसारखे कैकाडी महाराजांसारखे साधू होऊन गेले. आपल्याकडले आत्ता झालेले
हां, आमच्या गावामध्ये यायचे कैकाडी महाराज बी यायचे आणि गाडगे महाराज बी आलेले, सर मला स्मरण आहे की त्या गावात यायचे, पहिल्यांदा गाव झाडायचे तिथं. म्हणजे गाडगे बाबा कैकाडी महाराजांसारखे आत्ता होऊन गेले. काय केलं त्यांना बाकी काही येतच नव्हतं. ते म्हणजे तत्त्वज्ञान आणि ब्रह्मज्ञान आम्हाला माहितीच नाही. आम्हाला एकच माहिती आहे. काय माहिती आहे? देवाचं नामस्मरण. एक नामस्मरण करायचं आणि उत्कृष्ट कर्म करावं. झालं का नाही? कर्माने मोक्ष होईल का नाही? होईल. नाही एका जन्मात झाला तर दुसऱ्या जन्मात, नाही तरी मागं करोडो जन्म भोगलेलेच आहेत ना. आता काय 4 2 आणखीन 10 लागले तर काय फरक पडणार आहे? मागचे करोडो जन्म गेलेले आहेत, पुढे करोडो जन्म लागलेले आहेत. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी बरं करोडो जन्म लागलेले. ज्ञानच नाही आपल्याला. मागच्या जन्मातून कुठून आलो आपण माहीत नाही, आणि पुढे कुठे जाणार आहे माहीत नाही. पण जाणार नक्की. ऐका बरं, कोणी नास्तिक असेल त्याने ऐका, डोळे उघडतील त्याचे, की जो मानतच नाही ना त्याने ऐका. तू आत्ता आहेस का? तू आत्ता आहेस का? त्याचं उत्तर काय आहे? मी आत्ता आहे. आहे ना? तो आत्ता आहे. पण तो पूर्वी होता का? तो पूर्वी होता हे सिद्ध झालं. ज्या अर्थी तू आत्ता आहेस त्या अर्थी तो पूर्वी होताच. कारण नसलेल्यापासून असलेले उत्पन्न होत नाही. पूर्वी काहीच नव्हता आणि आत्ताच मध्ये आला असं नसतं. मग तू पूर्वी सुद्धा होता म्हणून तू आत्ता आहेस. फक्त पूर्वी तू कोणत्या देहात होता याचं ज्ञान तुला नाही. बरं, तू आता मरणार आहेस का नाही? मरणार आहे. म्हणजे तू 100% मरणार आहे. आस्तिक बी मरणार आहे, नास्तिक बी मरणार आहे. तू मरणार आहे. मेल्यानंतर कुठे जातील? ते म्हणजे कशाचं काय? नाश होऊन जाईल. असं होत नाही. ज्या अर्थी तू पूर्वी होता आत्ता आहे त्या अर्थी नंतर सुद्धा राहणार. म्हणून पूर्वी, आत्ता म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या प्रत्येक काळात सृष्टी असते, जीव असतो. मग आपल्यातून गेलेले आत्ताचे वैकुंठवासी खंडूभाऊ मोठे कुठे गेले? कुठे गेले नाही, दुसऱ्या देहात गेले. किंवा मुक्त पुरुष असतील. काय कोण मुक्त आहे नाही सांगतायत, कोण साधूही नाही सांगतायत. कपड्यावरून आणि फोटोवरून आणि तब्येतीवरून आणि काय काय सांभाळ केलाय उपाध्या याच्यावरून साधू नाही ओळखला जात. अतिशय साध्या सामान्य जसे असतील तसे. आमचे काय जेवढे साधू होऊन गेले, सुखोबा महाराज, नरहरी महाराज, सेना महाराज, तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, नाथ महाराज, नामदेव महाराज, पाना संतांची मंडळी, कबीर महाराज, काय साधू. मग ते काय नुसते अशा फोटोवरून ओळखत येतोय हा माणूस साधू असला पाहिजे. कसं काय? लय गुबगुबीत दिसतो, लय जाट झालाय, त्याच्या मागं लय शिष्य आहेत, लय झोपाल्या वाढवल्या. हे नाही, हे पोकळवासा. बडा घर पोकळवासा का? साधू साधूच असतो. जो शरीराला धरून नसतो त्याचं नाव साधू, म्हणजे असंग बनलेला. आणि असे हे मुक्त महात्मे. तर त्या कर्माने मोक्ष मिळतो. मोक्ष कशाने मिळतो? कर्माने मोक्ष मिळतो. उत्कृष्ट कर्म करावं. भक्तीने मोक्ष मिळतो. उत्कृष्ट भक्ती करावी. करताना ना मन लावून करावं, नाहीतर ते नाही केलेलं चांगलं. म्हणजे असा वैयक्तिक माझा मी स्वभाव, एखादी गोष्ट डोकं लावलं ना तर ते पूर्णत्वालाच गेलं पाहिजे. काम करायचं ना चांगलंच करावं. कशाचं? आणि मग त्याची फलं मिळतात. सामान्य कर्माने फलं मिळत नाही. सामान्य कर्म करायचं आणि उत्कृष्ट फलाची इच्छा करायची. जमतं का हो? नाही. साधारण शेती करायची. ज्याच्या रानात काँग्रेस वाढलेला आहे त्यांनी फार उत्पन्न मिळेल याची अपेक्षाच करायची नाही. बियाला जरी मिळालं तरी पुष्कळ झालं म्हणायचं. रानात सगळं गावात वाढले काँग्रेस, लोक त्याच्या तिकडे डोकं लावतात. तसं काय नाही. रोगर फिगर औषधं फिवषधं लय फवारतात, तिथं डोकं लावतात ते. पण परमार्थात नाही लावत. ते म्हणजे काय भोळा भाव सिद्धी जाव, इतके भोळे बनतात परमार्थात. इथे त्यांचे डोके नाही काम करत. ही इकडे भोळा भाव. चला ना हो पंढरीला, वारी आली आता. ते म्हणजे बा पांडुरंगाची इच्छा असेल तर नाही, म्हणजे पांडुरंगाची इच्छा असेल तर हा बाबा पंढरीला जाईल. हे असे असतं का हो? असं नाही. म्हणून परमार्थामध्ये प्रयत्न करावा लागतो. आणि संसार जसा असेल तसा केला तरी चालतो. मगाशी सांगितलं तुम्हाला
की अन्न वस्त्र निवारा साधारण असलं तरी चालतं, साधारण असलं तरी चालतं, फक्त जगण्यासाठी हवं आहे आणि तेवढी व्यवस्था देवाने केलेली. मग आता खास प्रयत्न कशात करावा लागेल आपल्याला? परमार्थात करावा लागेल. आणि मग तो कोणत्या माध्यमातून करू? महाराज आम्हाला काहीच कळत नाही. मग काही कळत नसेल तर चांगलं कर्मापासून सुरुवात करा. भ्रष्टाचार करू नका, आचरण चांगलं ठेवा. हां, एवढ्यापासून जरी सुरू केला तरी त्याचा परमार्थ सुरू झाला. नको गळ्यात माळ घालू. काही काय माणसं आहेत बरं का तशी, म्हणजे अतिशय उत्कृष्ट. आमच्याकडे एक नाही तिथं म्हणून सांगतो त्यांचं उदाहरण. आमच्याकडे एक गंगा, तर तुम्ही नाहीतरी ओळखत बी नाही कोणाला, हे ओळखत असतील आमचे केडगावकर एखाद्या वेळेस. गंगावणे काका म्हणून आहे, शिक्षक कॉलनीमध्ये राहतात. पण त्या गंगावणे काकांच्याकडं माझ्याकडं पहिला केबलचा व्यवसाय होता. केबल टी व्हीचं काम करायचं. मग तिथे कनेक्शन जोडायला तर ते त्यांच्याकडे गेल्यावरती काय कळलं, ते फार टेक्निकली प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये. त्यावेळेस अजून अप्रगत काळ होता, आज टेक्नॉलॉजी जास्त डेव्हलप झाली. आणि मग ते कधी चित्र दिसायचं, कधी आवाज दिसायचं नाही, कधी नाही. कर्म कोणतंही करावं, कर्माचा काय भाग आहे. आणि मग मी त्यांच्याकडे जायचो, पण बहुतांश चांगलं चालवायचं. नाही महिन्यातून फार दिसलं तरी, एखादा आठवडा ड्रॉप झाला तरी 3 आठवडे तरी दिसायचं. ते म्हणायचे, मी त्यांना म्हणायचो किती महिना आहे? बस 100 रुपये. 50 रुपये मला दिले तरी चालते, कारण तुम्हाला काय होत नाही, दिसतच नाही, मी तरी काय करणार आहे. त्यांच्या घरचे जे होते ते म्हणायचे, हां अजिबात दिसलं नाही, ह्यांना काय पैसे देऊ नका. ते म्हणायचे बरं बरं नाही दे. आणि ते मग बाहेर यायचे आणि मला ते पैसे द्यायचे. ते म्हणायचे 100 रुपये घेऊन जा. मी म्हटलं नाही हो, तुम्हाला दिसलंच नाही. नाही नाही, तुम्हाला खर्च नाही लागत का? तुमचं कष्ट आहे, सगळं आहे. माळकरी नाही, भेळकरी नाही. ती काय करायचे, ते पैसे मला ते पैसे द्यायचे. म्हणायचं नको मला हे पैसे, कारण तुम्हाला दिसलं नाही. काय म्हणतो, थोडी कमी करा, 75 रुपये द्या. नाही नाही म्हणायचं, तुम्हाला मी 100च रुपये देणार. का अशी माणसं असू शकतात का? जिवंत उदाहरण सांगितलं. नाही माळकरी नाही, वारकरी नाही, काहीच नाही, कोणाचा रुपया बुडवायचा नाही, अशी शपथ. आणि काहींचे अशी अक्कलच काम करते, याला सगळ्याचा नाश करून टाकायचा, त्याच्याच आयुष्याचा नाश करतो. आणि कोणाचाही रुपया वाया जाणार नाही, लक्षात ठेवा. कोणी कोणाचा रुपया जर बुडवलेला असेल तर पुढच्या वेळेस बैलाचा जन्म त्याच्याच घरात त्याचा घ्यावा लागेल, वसुली करून द्यावी लागेल आणि त्याच्यासाठी जन्म घ्यावे लागतील. कारण कर्मसंगती फार विशेष आहे. आपल्याला आपण जे आत्ता ज्या ज्या लोकांच्याकडे आपण आपले संबंध असतात किंवा आपलं वागणं राहणं असतं, हे सगळं पूर्व पुण्याईवर, पापावरती, अदृष्टावरती ते आधारित आहे. तर तेव्हा देणे आणि घेण्याचे सगळे व्यवहार पाप पुण्य नियंत्रित करतात. आपण उत्कृष्ट कर्म करा ना, फार त्या पापाच्या आणि पुण्याचा बी विचार करू नका, नामस्मरणाला लागा. म्हणून आमच्या साधू संतांनी दुसरा भाग सांगितला, तुम्ही काय करा, नामस्मरण करा. जसा त्या वाल्या कोळ्याचा उद्धार झाला, त्या नारद महर्षींनी सांगितलं, अरे वाल्या तुला कळालं ना? हो म्हटले कळालं. काय करू महाराज? काही नाही, राम 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 राम, रामाचं चिंतन कर, मुक्त होऊन जाशील. किती सोपा उपाय सांगितला हो. आई ना, आज मी तोच उपाय आहे. प्रत्येक जीवाचा उद्धार व्हायचा असेल तर त्याने फक्त रामकृष्ण नावाचं चिंतन करत राहावं. आणि मग असंही वाचलं जे आपण कोरोनातून, आता मेलो का आपण, आपले बरोबरचे गेले, मागचे गेले, पुढचे गेले, काय काय तर दररोज जातात, मरतात. अनेक रोग विकार, नुसता एकच विकार नाही, दररोज शरीर नाश पावताय आणि दररोज उत्पत्ती होते. मग आपण असेही पाळणार. मग काय करायला पाहिजे? उर्वरित आयुष्य भगवत चरणी समर्पित करावं. कशाने? रामकृष्ण नाव. सकाळी उठलं, मग अशीच म्हटलं मी तुम्हाला, एका तासात 5000चा जप होतो. रामकृष्णारी 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 चालू केला, 5000पेक्षा जास्त होतो. मी कमीत कमी तुम्ही किती स्पीडने म्हणतात त्याच्यावर आधारित आहे एवढा. असं जर असेल तर ही संपत्ती कमवा, नामसंपत्ती कमवा, पुण्य संपत्ती कमवा. आणि ही संपत्ती पुढच्या प्रवासाची शिदोरी. आता हितली संपत्ती आहे ती फक्त एका देहासाठी, भोग्य जात जे तुली ते एका देहाची आणिके लागले आणि देहतव पडले असे काळाचे तोंडी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अहो जेवढे भोग्य जात आहे ना आपण निर्माण केलेलं इथले भोगाची सामुग्री, ही फक्त एका देहापुरती उपयोगाची, म्हणजे आपल्याला मरेपर्यंत ही उपयोगी येईल.
पण मेल्यानंतर तुझा बंगला नाही, गाडी नाही, घोडा नाही, काय नाही कमवलेलं, ते न येणार तर नाहीच नाही, पण ते कमवण्यासाठी तू जे पाप केलं ते तुझ्याबरोबर येईल. म्हणजे बरोबर काय घेऊन गेला? पाप घेऊन गेला. उलट त्याच्यापेक्षा त्याचं कन्व्हर्शन केलं असतं, दान केलं असतं. गरिबाला मदत करा ना, हे परमार्थच आहे बरं. गरिबाला मदत करणं, अतिशय एखादा जर अनाथ असेल त्याच्याकडे पाहणं, हे मदतीचाच भाग आहे. म्हणजे हा परमार्थ आहे, खास परमार्थ. कोणी आड मागायचा नाही, त्याला मदत या पदाचा अर्थ आहे त्याला उसना नाही. मग त्याला हे तुला ना 100 रुपये दिले माझ्याकडे आहे, जा तुझं तू पहा, त्याच्यात तुझं काय आणायचं असेल ज्वारी आण, गहू आण, खा. म्हणजे आता नाही, बहुतेक परिस्थिती आपली सगळ्या समाजाचीच बदललेली दिसते. आणि चांगली गोष्ट, ती काय वाईट नाही. म्हणजे समाजाचा आर्थिक विकास होणं हे वाईट नाही, पण आर्थिक विकास होत असताना त्याचा मानसिक आणि अंतःकरणाच्या वृत्तीचा विकास घडणं आवश्यक आहे. आणि तो कसा घडू शकतो? तर निश्चितपणे उत्कृष्ट कर्म आणि उत्कृष्ट उपासना केली तर हा प्रपंचातून बाहेर निघेल. माऊली म्हणतात, तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटेला. ही भक्ती कर, रामकृष्ण नावाची भक्ती कर. मग काय होईल? फायदा काय होईल? ज्या पावसे अव्यंग निजधाम माझ्या स्वरूपाची प्राप्ती तुला होईल. या मानवी जीवनाचा अंतिम टप्पा. मी म्हटलं होतं, मिळाला वेळ तर सांगतो. तर तत्त्वज्ञानाचा विषय आहे. तत्त्वज्ञान या पदाचा अर्थ आहे मी कोण आहे याचं चिंतन. ऐका बरं, कोण आहे बरं मी? प्रत्येकाने आपापलं चिंतन करा. तुम्ही कोण आहेत? तर तुम्ही तुमचे जे नावं ठेवलेत आईबापांनी ते नाही नक्की. म्हणजे ही जी नावं आहेत ती देहाला नावं ठेवलेली. या देहावरून मी वेगळा आहे. आणि मी कोण आहे? तर मी परमात्मा आहे, देवच आहे, देवची बरे. मगाशी सांगितलं का ममय अंशो जीवलोके जीवभूतस् सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. हा जो जीव आहे हा मूळचा ब्रह्म आहे, म्हणजे परमात्माचा आहे. तर त्याला अज्ञानाचं, आता नाही कळेल तरी 5 मिनिटाचं शास्त्र ऐका. कारण आपल्याला कळत नाही हे तरी कळेल. तुम्ही कोण आहात? तर तुम्ही परमात्मा आहात. मग तुम्ही देवच आहात. मग तुम्ही देव आहात. सगळे जीव हे देव आहेत. जग अवघे देव, मुख्य उपदेशाची ठेव तुकोबराय म्हणतात. जग अवघे देव हा परमात्माचा आहे. मग मी देव आहे असं मला का वाटत नाही? मी सदाशिवराव बाजीराव इथं देहाची नावं झाली. जसे प्रत्येक मॉडेलवर 2576, 2729, 1372 हे काय येतं? गाडीची नंबर ठेवलेली आहेत का नाही? गाडीची कारण ती गाडी ओळखू नाही किंवा कोणती गाडी काय. मग ते गाडीचं नसतं. तसे सदाशिवराव बाजीराव गणपतराव संपतराव यमुनाबाई गंगूबाई हे काय येतं? लाईट गेली.